नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रणव. सर्वप्रथम मी तुमचे संकल्पसिद्धी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. चला तर मग, आज आई बाहेर गेली होती, मला भूक लागली होती आणि भाजी आज कशाची बनवलेली आईनी, तर कोबी आणि फ्लावर. तर माझी तर खायची इच्छाच नाही झाली बाबा. आणि मग मी असं ठरवलं की पोहे करायचं. तर यासाठी सर्वात आधी काय लागते पाहून घ्या. थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कांदा. शेंगदाणे तर हवेच आहेत. तर आत्ता सध्या मला तर कढीपत्ता कुठे ठेवला आहे तर कळालाच नाही, त्यामुळे मी तो नाही घेत. कांदा आधी एकदम बारीक अशा पद्धतीने चिरून घेऊत. मिरची ही खूपच तिखट होती, यामुळे मी या मिरचीचे फक्त 2 ते 3च काप काढून घेतले, म्हणजे खाताना साईडला काढून ठेवता येतात. मित्रांनो, तुम्हीही झटपट अशी ही रेसिपी लवकरात लवकर शिकून घ्या, कारण की आपले घरचे ज्यावेळेस बाहेर जातात किंवा आपण आपल्या घरच्यांना सोडून ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस आपण आपल्या आईला मदत करायचीच असते. तसेच जर घरात कोणी नसेल तर असं काहीतरी जेवण वगैरे बनवता तर आलंच पाहिजे. मी व माझा मोठा भाऊ आम्ही दोघेही आईला घरकामामध्ये पण खूप मदत करतो. व आई जरी बाहेर जायची असेल तरी पण आम्ही खूप जास्त टेन्शन घेत नाहीत, कारण की मला आणि दादाला बऱ्यापैकी आईच्या रेसिपीज माहीत आहेत. तर कढईत मी थोडंसं तेल घेऊन गॅस फुल केलेला आहे. तर यामध्ये मी सर्वप्रथम पोहे काढून घेत आहे. हे पोहे मी अशा प्रकारे चाळण्यातून धुवून घेतलेत. ही आहे थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरी. मिरची टाकली यामध्ये. लवकर परतून घ्यायचे, पहा, जळून नाही द्यायचं खूप जास्त. यामध्ये कांदा टाकायचा विसरायचा नाही. कांदा, मिरची, कोथिंबीर पाठीमागून टाकायची बघा. कोथिंबीर लगेच तेलामध्ये नाही टाकायची, नाहीतर ती जळते. थोडा वेळ ठेवायचं. मीठ आणि हळद यामध्येच टाकून घ्यायचे लगेच. आणि वेळ आले पोहे टाकण्याची. पोह्यामध्ये सर्वप्रथम हळद पुन्हा एकदा पोह्यात टाकून घ्यायची व मीठ पण टाकून घ्यायचे पोह्यांमध्ये. आणि आता आपण हे पोहे कढईत टाकून घेऊयात. अशा प्रकारे पोहे हे परतून घ्यायचे आहेत. पोहे कंटिन्यू परतत राहायचे. जर आपण ते परतले नाहीत तर मग ते जळून जातात. आणि आता कोथिंबीर वरून टाकून घ्यायची. आमच्या इथे चिमण्यांचा व पक्ष्यांचा तर किलबिलाट खूपच असतो. आणि हे वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचे. बघा, पाणी हे एकदम चमचमीत अशा पोह्यांचं एक गुडूप आहे. चला तर मग, जेवायला तर मी एकटाच होतो, जेवायला तर दोघंच होतो. आणि मग थोडंसं लिंबू कापून घेतलं मी आणि ताट वाढायला केली सुरुवात. तर पोहे हे आपली सर्व तयारी होत तर झाकण ठेवून तसेच ठेवायचे आहे, म्हणजे वाफीने चांगले असे पोहे हे होतात.
हे पहा, आपले हे पोहे तयार झालेले आहेत. हे पक्षी तर ना शांतच बसत नाहीत, खूपच कालवा करतात. मी खिडकी लावून घेतली तरी त्यांचा आवाज येतो. आता आपण हे पोहे ताटामध्ये काढून घेऊयात. आणि आता वेळ आली आहे हे पोहे खाण्याची. तर मित्रांनो, तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग, मला पण आता हे गॅस, किचन वाटा वगैरे साफ करावं लागेल. पोह्यांचा राडा खूप झाला आहे आणि आई पण बाहेर गेली. थँक्यू. मी फरशी पुसत असतानाच आई आली. त्यानंतर आम्ही तिघांनी पण चहा केला. मित्रांनो, आपले आई वडील ज्यावेळेस बाहेर जातात तर ते घरी नसताना आपण आपले घर हँडल करायचे असते. आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक नक्की करा. थँक्यू.